ठीक आहे. त्यांच्या माध्यमातून चौथं प्रकरण आपलं सगळं अनाथ शांती प्रकरण. ह्या अनाथ शांती प्रकरणाची संगती भाष्य दिलेलं आहे, म्हणजे संगती लावलेली आहे. म्हणजे कशी संगती लावली आहे? पहिला आणि तिसरं प्रकरण आगम, वैतथ्य आणि तिसरं अद्वैत प्रकरण, या 3 प्रकरणाची संगती चौथ्या प्रकरणाशी कशी आहे एवढा ठीक आहे. साधन आचार्यांनी आमच्या अभ्यासासाठी करून दिलेला आहे आणि तो समन्वय लक्षात घेऊन मग अनाथ शांती प्रकरणाला आम्हाला सुरुवात करायची आहे. आगम प्रकरणामध्ये सर्वात प्रथम या उपनिषदांनी काय सांगितलंय की ओंकाराचा निर्णय दिलाय. ओंकाराचा निर्णय देऊन अद्वैताची प्रतिज्ञा केली आहे. आठवत असेल आपल्याला तर, प्रतिज्ञा सांगत नाही, बराच वेळ लागेल. प्रतिज्ञा केली आहे की अद्वैतच सर्वश्रेष्ठ आहे आणि अद्वैतच एकमेव अद्वितीय आहे, अशी प्रतिज्ञा केलेली आहे. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे जे वैथत्य प्रकरण आहे, त्या वैथत्य प्रकरणामुळे म्हणजे अद्वैत सिद्ध होण्यासाठी त्याच्या आड येणारे जी जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या अवस्था आहे, या अवस्थांचं वर्णन करून जागृती ही स्वप्नाप्रमाणेच मिथ्य आहे हे आम्हाला पटवून सांगितलेलं आहे. आणि हे मिथ्यत्व पटवून देताना बाह्य विषयांचे जे सर्व भेद आहेत, हे बाह्य विषयांचे भेद हे सगळे मिथ्या कसे आहेत हे सांगून मग अद्वैताची प्रतिज्ञा सिद्ध केली आहे. वैथत्य प्रकरणामधल्या 19 कारिकांपर्यंत हे सगळे भेद अत्यंत सुंदर पद्धतीने आम्हाला गौडपादाचार्यांनी समजावून सांगितलेले आहे की कशा पद्धतीचे बाह्य विषयांमध्ये भेद कसे आहेत. 19 कारिका नंबर 19 पर्यंत अभ्यास करायचा असेल तर अशा पद्धतीने करायचा आणि मग 20 नंतर अनेक मतांतरे देऊन पुढे अद्वैताची प्रतिज्ञा सिद्ध केली आहे. वैथत्य प्रकरणामध्ये वैथत्य प्रकरणाचा अभ्यास अशा पद्धतीने जर आम्ही केला तर अत्यंत सुंदर जागृती मिथ्या कशी एकदम गंधर्व पतनम आहे, मृगजळ आहे, भासमान आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे, हे या सगळ्या सिद्धांतावर आम्ही एकदम आरूढ होऊ शकत नाही. त्या सिद्धांतावर आरूढ होण्यासाठी, या निर्णयावर आरूढ होण्यासाठी आधी आम्हाला सर्व बाह्य विषयांचे कशा पद्धतीचे भेद आहेत हे लक्षात घ्यावे लागतं. त्यासाठी 19 सुरुवातीच्या 19 कारिका ज्या आहेत याचा जर आपण नीट बारकाईने अभ्यास केला तर सुंदर पद्धतीने वैथत्य प्रकरण आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांना सुंदर पद्धतीने कळेल आणि त्याचा निर्णय पण होईल. आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे अद्वैत प्रकरणामध्ये आचार्यांनी युक्ती, शास्त्र आणि युक्ती यांच्या साह्याने, श्रुती आणि युक्ती यांच्या साह्याने अद्वैताचा निश्चय केलेला आहे. आणि सगळ्या शेवटी एकच सांगितले, एतत् उत्तमम सत्यम. एवढं एकच आम्हाला निर्णय दिलेला आहे. आणि आता चौथ्या या प्रकरणामध्ये या अद्वैताचा एवढा निश्चय करून अद्वैताच्या अन्वय पद्धतीने यथार्थ ज्ञान होते हे सांगितलेलं आहे. पण ते ज्ञान सुस्थिर ठेवण्यासाठी, संशयरहित ज्ञान होण्यासाठी व्यतिरेक पद्धतीचा स्वीकार करावा लागतो. म्हणून ज्ञाता व ज्ञान अभिन्न आहे हा निर्णय झाला की मग आमचा अद्वैत टिकते. हा काल आपल्याला तुम्ही काकांनी फार सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आणि चौथा प्रकरण सुरू करताना आता अलात शांती, अलात म्हणजे चक्र, म्हणजे मशाल हातात घेऊन गरगर फिरवली असता अखंड चक्राकाराची ज्योत सगळ्यांना दिसते, पण चक्र हा भ्रम आहे. मुलं ते चक्र पाहून फार उल्हासित होतात, आनंदित होतात. त्याप्रमाणे अगदी मनाच्या गतीमुळे नसलेले जगत आम्हाला चक्राप्रमाणे दिसते. वास्तविक चक्र नाहीच, ब्रह्मच तेवढं आहे. अशा ह्या दृष्टीने जगत भ्रम नाहीसा करून साधकाला विरक्ती निर्माण झालीच पाहिजे. आणि त्यासाठीच, त्या विरक्ती निर्माण होण्यासाठीच या सुरुवातीला अद्वैरूप नमन, श्री गुरूंना अद्वैरूप नमन करून श्री गुरूंचा आदर केलेला आहे. अशा पद्धतीचं हे अलात शांती प्रकरण आहे. कशा पद्धतीने हे पुढे जात आहे हे अधिकार वाणीतून सुनील काकांच्या. रामकृष्ण.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग वंदन करतो. आपण भगवत स्वरूप आहात. आपण सगळ्यांना साष्टांग लोटांगण घालून नमन करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करतो. विषय प्रारंभ करण्यापूर्वी आपण सगळे मिळून अभ्यास करत असतो. त्याच्यामुळे शांती पाठाचं पठण मी म्हणू दादा. हो. कानी शुभवचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करुनी स्तुतिपद, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही, इंद्र महान कीर्तिवंत उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते दादा. रामकृष्ण. अनाथ शांती प्रकरणाचा अभ्यास करतो आहे आणि या प्रकरणामध्ये थोडस आधीचं विश्लेषणही या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ते विश्लेषण मांडत असताना आगमाबद्दल सांगणं झालं, वैतथ्याबद्दलही सांगणं झालं, अद्वैताबद्दल सांगता सांगता सांगणं थांबलं.
कारण आगमामध्ये ओंकाराची निर्णय करून अद्वैताची प्रतिज्ञा केली आहे. वैतथ्यामध्ये बाह्य सर्व विषयांचे भेद हे मिथ्या आहेत हे सिद्ध करून अद्वैताची प्रतिज्ञा केली आहे. आणि अद्वैत प्रकरणामध्ये शास्त्र आणि युक्ती यांचा वापर करून अद्वैताचा निश्चय केलेला आहे. आणि हेच अंतिम सत्य आहे असं सांगितलेलं आहे. सर्वोत्तम सत्य हे आहे हे एकदा जर लक्षात आलं तर अद्वैती हा इतर दर्शनांच्या विरोधी नसतो. अद्वैती हा इतर दर्शनांच्या विरोधी नसतो. हे एकदा जर स्पष्ट झालं तर मग आम्हाला दुसऱ्यांच्या चुका दिसता कामा नये. कारण त्यांना समोर यायचं असेल तर ते अद्वैतात शिरतात, आणि नसेल यायचं तर आपलं जे चालू आहे ते योग्य आहे असं समजून पुन्हा एक द्वैतवादी दुसऱ्या द्वैतवाद्याशी भांडत असतो. पण एक अद्वैतवादी दुसऱ्या अद्वैतवाद्याशी या ठिकाणी बोलणं थांबवतो. याचं कारण असं की दुसरा अद्वैतवादी हा अद्वैतवाद्यासाठी नसतो. पहिल्या अद्वैतवाद्यासाठी दुसरा अद्वैतवादी नसतो, कारण दुसरा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. पुन्हा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही असं कसं म्हणता की दुसरा नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही आणि इकडे म्हणता की दुसरा अस्तित्वात नाही. अहो, जीवच जर अस्तित्वात नाही तर दुसरा अस्तित्वात असेल कुठे? इथे जीवत्वाचा स्पर्श होत नाही या स्वरूपाला, कारण जीव स्वरूपाकार झाल्यानंतर जीवत्व उरलं नाही, आणि जीवत्व उरलं नाही तर स्वरूपाकारात जीवाशिवाय कुणी नाही असं म्हणता सुद्धा येत नाही. कारण जीव स्वरूपाकारात जाऊ शकत नाही. तर जीव स्वरूपाकार होतो. जीवत्व शिल्लक न राहिल्यामुळे जीवच स्वरूपाकार होतो, आणि मग तिथे द्वैत नावाचं शिल्लक राहत नाही. त्याला अद्वैत दर्शन म्हणतात. आणि अशी अद्वैत बुद्धी जी आहे त्याच्यामध्ये क्लेश नसतात, त्याच्यामध्ये दुःख नसतं, त्याच्यामध्ये यातना नसतात. आणि हेच खऱ्या अर्थाचं यथार्थ पारमार्थिक दर्शन आहे. काल आपण अन्वय आणि व्यतिरेक याबद्दल बोललो. अनुमान, अन्वयी अनुमान आणि व्यतिरेकी अनुमान अशा दोन प्रकारचे अनुमान असतात. अन्वयी प्रमाणाच्या अनुमानात काय असतं? एका वस्तूच्या साहाय्याने दुसऱ्या वस्तूच्या सत्ता सिद्ध केली जाते, त्याला अन्वयी अनुमान असं म्हणतात. आणि एका वस्तूच्या अभावाने दुसऱ्या वस्तूचा अभाव सिद्ध होतो, याला व्यतिरेकी अनुमान असं म्हणतात. तरीही ते अनुमान नावाचीच गोष्ट आहे. आणि एकदा सिद्ध झालं की हा विषय संपूर्णपणे अद्वैत रूप होऊन जातो. म्हणून प्रारंभी सद्गुरूंना अद्वैत रूपाने नमस्कार केलेला आहे. शास्त्राच्या प्रारंभी गुरूंची पूजा आहे. पुरुषार्थ जर करायचा असेल तर ग्रंथारंभी गुरुपूजन करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं, शास्त्राविषयी अत्यंत श्रद्धा आणि आदर असला पाहिजे. गुरूंविषयी आदर केव्हा राहील? जेव्हा गुरूंच्या परंपरेचा आणि सामर्थ्याचा आम्हाला ज्ञान होईल तेव्हा. एक गुरु सामर्थ्यांबद्दल परंपरेबद्दल एक श्लोक या ठिकाणी वाचून दाखवतो. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्रीशंकराचार्य मथास्य पद्मपादं च हस्तमलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिकार मन्यात् अस्मद्गुरुन् संतत मानतोस्मि. नारायण, ब्रह्म
ब्रह्मदेव, वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, म्हणून व्यासांचं नाव पाराशर आहे. पराशर मुनींचे पुत्र पाराशर. नारायण, ब्रह्माजी, वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक ब्रह्म, गौडपादाचार्य, गोविंद योगी, आदिशंकराचार्य, पद्मपादाचार्य, हस्तामलकाचार्य, तोटकाचार्य व वार्तिककार सुरेश्वराचार्य. याप्रमाणे आमच्या सद्गुरूंपर्यंत ही ज्ञान परंपरा चालत आलेली आहे. गौडपादाचार्यांनी बद्रिकाश्रमात असताना तपश्चर्या केली होती आणि भगवान नारायणांनी प्रसन्न होऊन अद्वैत ज्ञानाचा त्यांना उपदेश केला होता. म्हणून भगवान नारायण हे आदि गुरु मानले जातात. त्यांनाच आचार्यांनी या ठिकाणी वंदन केलं आहे. पण हे वंदन अद्वैत स्वरूपाचं आहे. काही जण इथे असे असू शकतात की ज्यांना काही जुन्या गोष्टी आठवतील. त्यात अद्वैत मकरंद नावाचा ग्रंथ जर तुम्हाला आठवत असेल तर त्या ठिकाणी गोविंद शब्द वापरून आपले श्रीगुरु व भगवान श्रीकृष्ण दोघांना मिळून त्या गोविंद शब्दाचा प्रयोग करून वंदन केलेलं आहे. आठवत असेल कोणाला? आहेत काही लोक अभ्यासू, त्यामुळे मी हा उल्लेख केला. आपण आपल्या विषयाकडे जाऊ. आत्ताच आपण ऐकलं वक्तव्यामध्ये अलात शब्दाचा अर्थ मशाल असा होतो. आणि मशाल जर गोल फिरवली तर गोलाकार विस्तव गोलाकार आहे, अग्नी गोलाकार आहे असं वाटायला लागतं. ती मशाल जर चौकोनी फिरवली तर अग्नी चौकोनी आहे असं वाटायला लागतं. आकृती चौकोनी होऊन जाते. ती मशाल जर वेडी वाकडी फिरवली तर आकृत्या वेड्या वाकड्या होऊन जातात. हेही आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि या एका मशालीला धरून अलात शांती प्रकरण आहे. या अलाताचा जर नीट अभ्यास केला मशालींचा तर आम्हाला शांती तिथल्या तिथेच मिळणार आहे. कसा अभ्यास करायचा हो या अलातीचा? अभ्यास असा करायचा फिरवलेली मशाल, गरगर फिरवलेली मशाल जर गोल फिरवली आहे, फिरवलेली मशाल जर चौकोनी आकृतीत फिरवली आहे, फिरवलेली मशाल जर वेड्या वाकड्या पद्धतीने फिरवली आहे तर अग्नीच्या तशा प्रकारच्या रांगोळ्या आपल्याला दिसतील. मान्य आहे सगळ्यांना? कोणीतरी हो म्हणा. हो. आता पुढचा प्रश्न विचारतो. त्या तयार झालेल्या रांगोळ्या बाहेरून आल्या का? नाही. मशाल फिरवण्याचं थांबवल्यानंतर त्या रांगोळ्या मशालीमध्ये विरल्या का? नाही विरल्या. नाही. हो, विरल्या. विरल्या. रांगोळ्या मशालीमध्ये गेल्या, मशालीतून आलेल्या नव्हत्या, बाहेरून आलेल्या नाहीत आणि त्या मशालीमध्ये विरल्या पण नाहीत. त्या रांगोळ्या मशालीत गेल्या का? नाही. त्या रांगोळ्या बाहेरून आल्यात का? नाही. त्या आतमध्ये विरल्या का? नाही. मग त्या रांगोळ्या नावाची जी गोष्ट आहे ही फक्त भास आहे, फक्त कल्पना आहे. तसा
दिसत असलेला माझा देहादी प्रपंच कल्पना भास आहे. आता हे वाक्य पचवायचं आहे. समजलं सगळ्यांना आहे, मी जाणतो की हे सगळ्यांना कळलंय, सगळ्यांना समजलंय. पण कळण्यासाठी आणि आतमध्ये उमजण्यासाठी स्वतःच्या प्रपंचाला कल्पित समजण्याची बुद्धीची प्रगल्भता लागते. काय वाक्य आहे? स्वतःच्या प्रपंचाला कल्पित समजण्यासाठी बुद्धीची प्रगल्भता लागते आणि तेवढी प्रगल्भता अभ्यासाने आत्मसात करून घ्यावी लागते. मशालीचे उत्तर पटापट दिले 2-2, 4-4 जणांनी. आता ही प्रगल्भता आतमध्ये निर्माण करायची असेल तर माझ्या देहाविषयीचं चिंतन थांबवलं पाहिजे, कारण ही एक कल्पित रांगोळी आहे. माझ्या संसाराचं वेडं वाकडं चिंतन थांबलं पाहिजे, कारण ती कल्पित वेडी वाकडी रांगोळी आहे. पटतं का हो? कशाचं पटतं? ऐकायला पण आवडत नाही. गंमत काय आहे, हे ऐकायला सुद्धा आम्हाला आवडत नाही, पटणं तर दूरच राहिलं. पण आवडून घेतलं पाहिजे, पटवून घेतलं पाहिजे, पहिले समजून घेतलं पाहिजे आणि समजल्यानंतर मग हे पटवून घेतलं पाहिजे आणि आम्हाला आवडलं पाहिजे, आवडून घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला श्रवण मनन निधी ध्यासन करावं लागतं. कसं करावं लागतं? मनापासून अंतर्मुख होऊन, तल्लीन होऊन शास्त्राचं श्रवण करत असतानाच आत्मानुभव येत असतो. शास्त्राचं श्रवण करत असतानाच. इथे काय आहे? एकाग्रतेने श्रवण होतं का हो? मनापासून श्रवण होतं का हो? तल्लीन होऊन श्रवण होतं का हो? अंतर्मुख होऊन श्रवण होतं का हो? फिरता फिरता श्रवण, काम करता करता श्रवण, समोर लसूण सोलता सोलता श्रवण. ठीक आहे, मुंबई पुण्यामध्ये सकाळचे ऑफिसेस आहे तर पर्याय नाही, त्या लोकांची वेगळी गोष्ट. पण हा 1 तास वाया जातो, तेवढ्या वेळात काम करून घ्या, म्हणजे 1 तास वाया जातो ही पहिली संकल्पना. म्हणजे आता ही श्रवण ही कर्मणूक झाली. लसूण सोलताना, भाजी चिरताना तेवढाच वेळ आपला बरा जातो. वेळ बरा जाण्यासाठी उपनिषदांचं श्रवण नाही, मग त्याला शांती मिळण्याची शक्यता नसते. एखाद्या वेळेला बुद्धीचं वैभव वाढूनही जाईल, पण बुद्धीचं वैभव हे तुम्हाला शांती देईल याचा भरोसा नाही. बुद्धी शरणागत झाली श्री गुरु चरणाशी तरच शांती प्राप्त होते, नाही तर जगामध्ये अनेक बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी अनेक शोध लावलेले आहेत, पण शांती प्राप्त झालेली नाही. म्हणून पहिलं सद्गुरूंना वंदन आहे, तेही अद्वैत रूपाने आहे. आवडेल का हो आम्हाला? ज्ञानेन आकाश कल्पेन. ज्ञानेन आकाशकल्पेन, ज्ञानाने आकाशाची कल्पना करायची. आकाश हे ज्ञान सादृश्य आहे असं म्हणायचं. कसं म्हणायचं? आकाशाप्रमाणे जरी ज्ञान नाही तरी आकाश तुल्य आहे, कारण आकाश सर्व व्याप्त आहे, निर्विशेष आहे, भेदरहित आहे. त्यामुळे ज्ञान सुद्धा सर्व व्याप्त आहे, आकाशाप्रमाणे
निर्विशेष आहे, भेदरहित आहे, म्हणून ज्ञानाची आणि आकाशाची तुलना केलेली आहे. मग आता या ज्ञानातल्या बारकावे सांगतात आहे. ज्ञानेनाकाश कल्पेन धर्मान्यो गगनोपमान ज्ञेया भिन्नेन समृद्ध तम वंदे द्विपदांबरम. हे ज्ञान कसं आहे? ज्ञेयापासून भिन्न आहे. काठिण्याला सुरुवात झाली आहे आणि काठिण्याला सुरुवात झाली किंवा आमचं सगळंच काय होऊन जातं? गडबड होते. आमची संपूर्ण गडबड होते. आपण त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करू. ज्ञेय नसलेलं ज्ञान. आता ज्ञान हे ज्ञेयापासून भिन्न आहे का? ही चष्म्याची केस आहे. काय जो याचा हिरवा रंग आहे म्हणाल किंवा हा जांभळा रंग आहे असं म्हणाल. आता जांभळा रंग असो की हिरवा रंग असो, रंग हे त्याचं विशेषण झालं. रंग हे त्याचं विशेषण झालं. आता विशेषण विशेष हा विषय नाही सांगायचा आपल्याला. रंग हा ज्ञेय आहे. रंग हा ज्ञेय आहे. आपल्याला कळलं की हा जांभळा रंग आहे. रंग हा ज्ञेय आहे. आता जे ज्ञेय असतं ते त्याच्यापासून वेगळं असतं. ज्ञानापासून मला झालेल्या जांभळ्या रंगाचं म्हणजे ज्ञेयाचं मला ज्ञान झालं. आता तो जांभळा रंग ज्ञेय आणि ज्ञान होणारा मी ज्ञाता आणि रंगाचं झालेलं ज्ञान, अशा त्रिपुटीमध्ये हे आपण आता चष्म्याची केस पाहिली. आता अग्नी आणि उष्णता, यात उष्णता ज्ञेय झाली का? उष्णता अग्नीपेक्षा भिन्न आहे का? म्हणजे अग्नी आणि उष्णता या भिन्न नाही, म्हणून उष्णता हे अग्नीचं ज्ञेय स्वरूप नाही, स्वभाव आहे. सूर्य आणि प्रकाश. आता प्रकाश हा ज्ञेय झाला का सूर्यापासून? सूर्याचं ज्ञान झालं. कशामुळे झालं? प्रकाशामुळे झालं. प्रकाश सूर्यापासून वेगळा आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. याचा अर्थ सूर्य आणि प्रकाश हे एकमेकांपासून भिन्न नाही. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञेयत्व हे आत्मस्वरूपाच्या ज्ञानापासून वेगळं नाही. म्हणून बाह्य जगात होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञेय मुळे ज्ञात्याला होतं, पण आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्ञेयामुळे होत नाही. कारण आत्मस्वरूपात ज्ञेयत्व नाही, उष्णता आणि अग्नीप्रमाणे. समजलं की पुन्हा सांगू? एकदा सांगा मला. एकदा सांगा दादा. पुन्हा एकदा सांगा सांगा. ते. एकदा हा. पुन्हा सांगा. ठीक आहे. कठीण गेला. बर. चष्म्याची केस जांभळ्या रंगाची आहे, म्हणून जांभळा रंग हा ज्ञेय झाला. का बरं ज्ञेय झाला? माझ्यापासून हा जांभळा रंग वेगळा आहे म्हणून. चष्म्याची केस माझ्यापासून वेगळी आहे म्हणून चष्म्याची केस ज्ञेय आहे. जांभळ्या रंगाची चष्म्याची केस हे ज्ञेय झालं, मी त्याचा ज्ञाता झालो. आता अग्नी आणि उष्णता, तर उष्णता ही अग्नीपासून जांभळ्या रंगाच्या केस सारखी वेगळी नाही. त्यामुळे उष्णता हे अग्नीचं ज्ञेय स्वरूप होत नाही, अग्नीचं स्वरूप होतं.
आणि जे अग्नीचं स्वरूप आहे ते ज्ञेय कसं राहील? ज्ञेय वेगळं असतं ना, चष्म्याच्या केस सारखं. उष्णता अग्नीपासून जर वेगळी नाही तर उष्णता हे अग्नीचं ज्ञेय स्वरूप नाही आहे. समजलं का? हो समजलं. तसं आनंद किंवा ज्ञान हे आत्म्यापासून वेगळं नाही. म्हणून आत्मा ज्ञानरूप आहे, म्हणून अग्नी उष्णरूप आहे, म्हणून सूर्य प्रकाशरूप आहे. तसा आत्मा ज्ञानरूप आहे. ज्ञान आत्म्यापासून वेगळं नाही. कळलं का? होय, कळलं. एकरूपता. हो, अगदी बरोबर. काय उदाहरण द्यावं असा विचार करत होतो. अचानक आग लागली. आग लागली तर त्या ठिकाणी सर्प असेल तरी ते तिथून दूर पळून जातात. पक्षी असतील तरी ते तिथून दूर पळून जातात. प्राणी असतील तरी ते तिथून दूर पळून जातात. आता तिथून दूर पळण्याचं जे ज्ञान आहे हे त्यांना अग्नीने दिलं का हो? नाही. स्वभाव आहे. म्हणजे ते ज्ञान सारखंच होतं. पशूंमध्ये, पक्ष्यांमध्ये, सगळ्यांमध्ये ते ज्ञान सारखंच होतं. आणि सगळे अग्नीने आग लागल्याबरोबर त्या ठिकाणून सगळे पळून जायला लागले. मग तिथून दूर जावं हे ज्ञान कुठून आलं? सर्व प्राणी मात्र्यांना कुठून आलं? आत्म्यामुळे झालं. म्हणजे काय, कोणी आत्मा दिलं? आणि ज्ञान हे एकच आहे, म्हणून सगळ्यांना ज्ञान झालं. त्यांचा स्वभाव आहे हा, की भीती वाटली की तिथून दूर जाणं असं. हे बघा, आत्म्यामुळे नाही झालं, आत्माच ज्ञानरूप असल्यामुळे आहे. आत्मोद्भव म्हणता येईल का याला? उद्भव नाही म्हणतायत. उद्भवलं की दुसरं झालं. अच्छा. हा, आत्मा स्वयंप्रकाशी म्हणता येईल का? आत्मा स्वयंप्रकाशी आहेच म्हणता येईल. आता या ठिकाणी ज्ञानस्वरूप म्हणायचं. त्या उष्णतेपासून दूर जावं असं सगळ्या प्राण्यांना वाटलं की नाही? मग सगळ्या प्राण्यांमध्ये एकच इच्छा तयार झाली, आग लागली आहे, दूर जा. हे ज्ञानस्वरूप आत्म्यामुळे झालं. आणि हे आता ज्ञान समजलं दादा. आता कळलं. हा. बरं वाटलं मला कळलं ऐकल्यानंतर. म्हणून आत्मज्ञान हे ज्ञेय असणाऱ्या आत्म्यापासून अभिन्न आहे, वेगळं नाही. म्हणून ज्ञान आणि ज्ञेय हे अभिन्न आहे आत्म्यापासून. म्हणून आत्मा ज्ञानरूप आहे. ही घड्याळ ज्ञेय आहे. मी या घड्याळीचा ज्ञाता आहे. घड्याळ गोल रंगाची आहे, इतके इतके वाजले आहे, हे घड्याळाचं ज्ञान आहे. म्हणजे या घड्याळात किती वाजले हे ज्ञान आहे. या घड्याळीचा ही घड्याळ आहे हे ज्ञेय आहे. आणि हे ज्ञान आणि ज्ञेय जाणणारा मी ज्ञाता आहे. हे घड्याळीच्या बाबतीत सिद्ध झालेलं आहे. आत्म्याच्या बाबतीत असं सिद्ध होत नाही, कारण ज्ञान आत्म्यापासून वेगळं नसल्यामुळे, आत्मा त्या ज्ञानाचा ज्ञाता नसल्यामुळे, ते ज्ञान आत्म्याचं ज्ञेय नसल्यामुळे आत्मा ज्ञानरूप आहे, आहे आणि आहे. म्हणून ज्ञान आणि ज्ञेय हे आत्म्यापासून अभिन्न आहे. याला नारायण असं म्हणतात.
मी सहज थांबत नाही. जो पॉज घेत असतो तो मुद्दाम तुम्हाला ते आत शिरलं काय कन्फर्म करण्यासाठी घेत. जेव्हा मी थांबतो त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर पुनर्विचार करत असता म्हणून थांबतो. ऑफलाईन असतो तर मला चेहरे पाहून मला अंदाज येऊन जातो आणि मग पुन्हा वेगळ्या उदाहरणाने समजावून सांगता येईल. ऑनलाईन मध्ये तसं नसतं म्हणून फक्त मी पॉज देतो त्यावेळेला. आपला विषय सुरू आहे की आत्मज्ञान हे आत्म्यापासून अभिन्न आहे, वेगळं नाही. त्यालाच नारायण असं म्हणतात. त्या नारायणाचा मी एक भाग आहे, म्हणजे मी नारायण स्वरूप आहे. याला अद्वैत स्वरूपाचं वंदन असं म्हणतात. म्हणून भगवान श्री गौडपादाचार्यांनी आपले श्री गुरु नारायणांना अद्वैत रूपाने वंदन केलेलं आहे, ऐक्य रूपाने वंदन केलेलं आहे. श्री गुरूंना नेहमी ऐक्य रूपाने वंदन करावं, पण श्री गुरु समोर असताना देहाने त्यांना प्रत्यक्ष द्वैत रूपाने वंदन करावं आणि त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून अद्वैताचा अनुभव घ्यावा. म्हणजे द्वैतानुभव आणि अद्वैतानुभव एकत्र नांदतात सगुण श्री गुरूंच्या समोर. म्हणजे ब्रह्मानुभव येतो आणि जगतातल्या सर्व आनंदाचं शिरोमणी असला परमानंदाचा अनुभव राहतो. द्वैतातही आनंद आणि अद्वैतातही आनंदच. मग आता या आकृत्या खऱ्या होत्या का? नाही. या आकृत्या बाहेरून आल्यात का? मशालीच्या? नाही. या आकृत्या मशालीत विरल्या का? नाही. आकार रूपे आणि आकृत्या या खऱ्या नव्हत्या. या क्षणभंगूर आहे, नित्य आहे, तत्कालिक आहे, द्वैत आणि भेद रूप आहे. हे सिद्ध केलं. आता ह्या आकृत्या अशाश्वत आहे, त्याच्याशी माझा संबंध नाही. मशाल म्हणते. काय म्हणते मशाल? माझ्या निमित्ताने आलेल्या आकृत्या ही माझा संबंध नाही. त्या मी निर्माणही केल्या नाही आणि त्या मी बंदही केल्या नाही. कारण मी आकृत्या तयारच केल्या नाही. आकृत्या तुमचा भास आहे. मशाल म्हणते. तसा अस्पर्श योग भगवंत या ठिकाणी दुसऱ्या लोकांमध्ये सांगतात आहे, अस्पर्श योगो वै नाम सर्व सत्व सुखो हिता अविवादो अविरुद्धश्च देशिस्तस्त्वं नमाम्यहम्. अस्पर्श योगाचा उपदेश करतात आहे. काय म्हणतात आहे की अद्वैत ज्ञानाला वंदन करतात आहे आणि ज्ञानवंदनेमधून आचार्यांची स्तुती आणि ज्ञानाची स्तुती करत आहेत. हा स्पर्श योग आहे. या योगाचा कोणाशी संबंध येत नाही. मशालीचा आकृतीशी संबंध नाही. आकृती संपल्याशीही संबंध नाही, निघाल्याशीही संबंध नाही. म्हणून मशालीच्या दृष्टीने आकृत्या हा अस्पर्श योग आहे. पटलं का? बारकावे आहे तर फार. तानेताई सांगा. मला लक्षात आलं. तुम्ही अनम्यूट केलं होतं सुलभाताई. नाही, चुकून झालं. सांगा ना पटलं का? अरे अनम्यूट केल्याबद्दल विचार माझा करायला पाहिजे. विचार करायला पाहिजे.
आहे. तुम्ही बोलत आहात असं गृहीत धरून मी तुम्हाला विचारला प्रश्न. चला, तुम्ही विचार करत आहात तर पुन्हा प्रश्न मांडतो. हा प्लीज. दोन चौकोनी विविध प्रकारच्या आकृत्या मशालीने तयार केल्या का, त्या बाहेरून आल्या का, आणि त्या विरल्या त्या मशालीत विरल्या का, असे 3 प्रश्न आहेत. हो हो हो. हे आणि या तिन्ही झालेलं नाही. तिन्ही झालेलं नाही. म्हणजे मशालीच्या दृष्टीने तिचा आकृत्याशी स्पर्श नाही. मान्य आहे का सुलभाताई? अगदी 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 म्हणजे अगदी. मशाल शब्द म्हणजे योजना फक्त वेगळी आहे, स्पर्श नाही ही शब्द योजना जरा नवीन आहे एवढंच. हो, कारण मशालीने आकृत्या काढल्या नाही ना हो. नाही. म्हणून स्पर्श नाही म्हणायचं. हम्म. मशालीमुळे आकृत्या निघाल्या असं तुम्हाला वाटतंय, मशालीला कुठे वाटतंय? कारण मशालीने काढल्याच नाही आकृत्या. हम्म. आता कोणीतरी यातला असा बुद्धिवादी म्हणेल की त्या मशालीला धरलेल्या हाताने काढल्या, असं कोणीतरी बुद्धिवादी म्हणेल. त्या बुद्धिवाद्याला माझा प्रश्न आहे, मशाल ठेवून तू हाताने आकृत्या काढून दाखव. म्हणजे हाताने आकृती निघत नाही. नाही. मशालीने निघाली नाही हे तुला मान्य आहे, तू तिच्या मागच्या हाताने गरगर मशाल फिरवल्यामुळे काढले असं म्हणतोय. हात आकृत्या काढू शकत नाही, मशालीने आकृती निघत नाही, आणि आकृत्या तर सगळ्यांना दिसलेल्या आहे. म्हणजे आकृत्या भासमान आहे, आकृत्या क्षणभंगूर आहे. त्याप्रमाणे विषय भासमान आहेत, विषय क्षणभंगूर आहेत. विषयामध्ये कमी अधिक प्रमाण असतं. आकृती, गोल आकृती चांगली दिसते, चौकोनी नाही चांगली दिसत. कुणाला चौकोनी आकृती चांगली वाटते, गोल चांगली नाही वाटत. हे काय म्हणतोय कळतंय का? श्रीखंड चांगला आहे की बासुंदी चांगली आहे, याचे भिन्न भिन्न उत्तर असू शकतात. कारण श्रीखंड आणि बासुंदी याचा व्यक्तीशी भिन्न संबंध आल्यामुळे मला श्रीखंड आवडतं असं गृहीत धरू. मला श्रीखंड आवडतं तर श्रीखंड बासुंदीपेक्षा छान आहे असं मी म्हणून टाकेन. पण मला श्रीखंड आवडलं, मी ते खाल्लं, आणि त्यानंतर एखादा वाईट प्रसंग घडला, वाईट प्रसंगानंतर पुन्हा मी घरी आलो तर मला श्रीखंड दिलं, आता ते मला नाही आवडलं. जे श्रीखंड मी सकाळी खाल्लेलं होतं ते संध्याकाळी फ्रीज मध्ये थंडगार झाल्यानंतर सुद्धा अधिक चांगलं वाटायला पाहिजे, ते मला नाही वाटलं, कारण माझी मनस्थिती नव्हती. म्हणून विषयात येणाऱ्या सुखामध्ये तरतम भाव असतो, कमी अधिक प्रमाण असतं. मशालीने काढलेली आकृती सुंदर की वाईट, चांगली की वांगली, हे बघणाऱ्याच्या स्वभावावर अवलंबून आहे. मशालीकडून आकृती निर्माणच झाली नाही तर चांगली वांगली नावाचा प्रश्न निर्माण होत नाही. आपण मूळ विषयाकडे हळूहळू येतोय. पुन्हा आहेत 10-15 मिनिटं. विषय आणि इंद्रिय यांचा संयोग म्हणजे एकत्रीकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला सुख निर्माण होतं. उदाहरणार्थ घड्याळ आणि डोळा, संगीत आणि कान, असं विषय आणि इंद्रिय यांचा सन्निकर्ष झाला की सुख निर्माण असतं. पण तो सन्निकर्ष संपला की सुखाचा अनुभव संपतो. संगीत संपलं तरी कानाचा उपयोग नाही, कान कामातनं गेले तरी संगीताचा उपयोग नाही, दृष्टी गेली तर दृश्याचा उपयोग नाही, दृश्य निघून गेलं, अंधार पडला तर दृष्टी असून काही फायदा नाही. म्हणजे
विषयातून येणारं जे सुख आहे ते इंद्रिय आणि विषय यांच्या एकत्रीकरणाने होतं, संयोगाने होतं. आणि दोन जणांचा एका ठिकाणी एकाच वेळी संयोग कायमस्वरूपी राहू नसल्यामुळे विषय सुख अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, मर्यादित आहे. आलं का लक्षात? हो, आलं काका. परत आलं का? फारच सुंदर समजावून सांगतात आहे काका तुला आपण. मग आता आज घरी जेवत असताना महिलांना सांगत नाही, पुरुष वर्गाला सांगतो. केल्या गेलेले पदार्थ ज्या चवीचे असतील ते क्षणभंगूर आहे चव, हे लक्षात ठेवून जेवायचं. तुम्ही म्हणाल पुरुष वर्गांना सांगितलं, महिलांना का सांगितलं नाही? आपण केलेलं आपल्याला नावं ठेवायला जागाच नसते म्हणून. कुठलाही विषय असो आणि त्या संबंधित इंद्रिय असो, यांचा सन्निकर्ष अत्यल्प काळाचा असतो. मग नेत्र सुख घ्या, कर्ण सुख घ्या, त्वचा सुख घ्या, जिव्हा सुख घ्या, अजून कोणतं राहिलं? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधाचं सुख घ्या. अल्पकाळ चांगलं वाटतं. अत्तराच्या दुकानात गेल्यानंतर सुगंध छान वाटत, पण अत्तराच्या दुकानदाराला तो रोजचाच आणि कायमचा असल्यामुळे छान नावाच्या गोष्टीचा त्याला कंटाळा आलेला असतो. कोणताही विषय अल्पकाळ चांगला वाटतो, दीर्घकाळ तोच विषय चांगला वाटत नाही. काका मी एक उदाहरण सांगू का? सांगा. आपल्याला भूक लागली की पहिला घास जो घेतो तो इतका अप्रतिम असतो, नंतरचे घास मात्र असे तसेच वाटतात. आणि शेवटचा घास मळमळ निर्माण करतो. हेही बोला. हा बरोबर आहे. हम्म. जास्त जेवण झालं की कंटाळा येतो, हो. नकोस वाटत. एक गंमत सांगतो तुम्हाला, पुण्यातली. अनुराधाताईंनी विषय बोकरे आहेत ना या अनुराधाताई, बरोबर आहे ना? हो. हा, पुण्यातला एक प्रसंग सांगतो. एका दुकानात गेलो, आईस्क्रीमची महाथाळी होती. काय दुकान होतं ते? आईस्क्रीमची महाथाळी. ती बोलवली. इतक्या प्रकारच्या आईस्क्रीमच्या व्हेरायटीज होत्या त्या महाथाळीमध्ये. पहिली आईस्क्रीम खाऊन पाहिलं थोडस, मग ते संपायच्या आधी दुसरं कसं आहे पाहिलं, तिसरं कसं आहे पाहिलं, चौथं कसं आहे पाहिलं. आणि 3-4 आईस्क्रीमच्या चवी घेतल्यानंतर जीभ जरा थोडीशी जठर झाली. आणि मग हळूहळू सगळ्या आईस्क्रीमच्या चवी सारख्याच वाटायला लागल्या. सगळ्या आईस्क्रीमच्या चवी सारख्याच वाटायला लागल्या. त्यातलं नाविन्य संपून गेलं. मग महाथाळी नावाचा प्रकार फक्त संपवण्यापुरताच उरला, चवीपुरता नाही उरला. सुरुवातीला चवीचं डिफरन्स कळायला लागला. काही वेळाने चवीचं नाविन्य संपलं. जीभ थोडीशी राठ होऊन जाते, कशी होऊन जाते आईस्क्रीम खाल्ल्यानंतर. मग फारसा फरक काही राहिलेला नव्हता. नाविन्य आणि आनंद त्यात उरलेला नव्हता. म्हणून विषय अधिक प्रमाणामध्ये झाले तरीही विषयातलं सुख संपतं, हे मला आईस्क्रीमच्या महाथाळीतून सांगायचं. विषय कमी मिळाले तर अधिक मिळावे असं वाटतं, अधिक मिळाले तर कमी मिळावं असं वाटतं. मिळत राहतात त्या काही वेळ बरं वाटतं, त्यानंतर त्या मिळण्याला सुख वाटत
नाही. राजाला राजवाड्याचं वेगळं काही सुख रोज वाटत नाही. म्हणून विषय आणि इंद्रिय यांच्या सन्निकर्षातून जो संयोग निर्माण होतो तोपर्यंत सुख असतं. काही वेळाने दोन पैकी एक कमजोर पडतं आणि सुख निघून जातं. म्हणून वैषयिक सुख अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, टाकाऊ आहे, मर्यादित आहे, नश्वर आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्हाला समजलं असेल मला खात्री आहे. पण माझ्या अंतःकरणात या विचाराचं दृढीकरण व्हावं म्हणून मी स्वतःसाठी हे सांगतोय, आपल्यासाठी नाही. एक प्रश्न विचारू डॉक्टर साहेब. हो. काकांचं वाक्य आहे ना की चहा पिताना चहा होऊन चहा प्या. चहा त्याचं पिताना थोडं चहा होऊन चहा प्या, हो. त्याचं थोडं एक्सप्लेनेशन सांगाल का? एकदा सुखरूपता जर प्राप्त झाली, चहाच्या सुखरूप विषयातून काय होतं, आत्मसुख हा. प्राप्त होतं. हम्म. आणि आत्मसुख प्राप्त झाल्यानंतर विषय त्याचा फक्त निमित्त झालेला असतो. त्या निमित्तातून आत्मसुखाकडे लक्ष झालं गेलं आपलं की मग विषय गौण पडतो आणि आत्मसुख प्रधान होतं. म्हणून चहा होऊन चहा प्या. म्हणजे असा विषयांचा भोग घ्यायचा आपण नेहमी घेताना. नेहमी आत्मसुखाच्या अधिष्ठानावरच सुख किंवा दुःख देत असतात. सुख देतात किंवा दुःख देतात. हा विषय हे नेहमी लक्षात ठेवायचं. विषय नेहमी सुख देतात या भ्रमात राहू नका. अनुकूल प्रतिकूल दोन्ही देतात. होय, विषयाचा स्वभाव आहे तो. सुख आणि दुःख देणं हा विषयाचा स्वभाव आहे. बासुंदी खाल्ली सुख झालं. घरामध्ये वाईट घटना घडल्यानंतर बासुंदी खाल्ली, अरे त्यांना बासुंदी आवडत होती, तीच बासुंदी मला दुःख द्यायला लागते. म्हणजे बासुंदीत ना सुख आहे ना दुःख आहे. आपण आपल्या विषयावर येऊया. सुलभाताई, तुमची आयडिया हो. क्लिअर झाली आहे, कल्पना? हो हो हा. हो. चहा होऊन चहा प्या, कळलं? होय होय होय. चहाबद्दल तर एक उदाहरण सांगून देतो सुलभाताई तुम्हाला. आता सगळ्यांना ऐकायला मिळेल. काकांकडे गेलो असताना काका म्हणला, अरे तू चहा नाही घेत? मी चहा घेत नाही लहानपणापासून. मला म्हणलं, तू चहा घेत नाहीस? मी म्हटलं, नाही काका, पण तुम्ही जर प्या म्हणत असाल तर मी नक्की पिईन. एरवी मी चहा घेत नाही. तर काका हसले आणि मी म्हटलं, काका चहा न घेता आनंद रूपता चहाच्या निमित्ताने कल्पनेने सुद्धा कशी मिळवायची हे तुमच्यापासून शिकलो आहे. पण सान्निध्यात आम्ही यवतमाळकर अमरावतीच्या जास्त सान्निध्यात असल्यामुळे चहा न घेण्याची सवय मंदाताईंपासून केलेली आहे. तू हसले काका, म्हणून बरोबर आहे, तू घेऊ नकोस चहा, असू दे. हो खरंय अगदी. नाही पण तुमचं वाक्य मला आवडलं की तुम्ही सांगत असाल तर मी घेतो हो. असं. एकदा नाना महाराज तराणेकरांकडे गेलो होतो. आगाशे दादा होते खामगावचे त्यावेळेला. आणि नाना महाराजांनी पिलेला उष्टा चहा अर्धा कप राहिलेला त्यांनी मला दिला. म्हणे, तुझ्या भाग्यात चहा आहे, तू चहा घे, हा नानांचा उष्टा चहा आहे. मी म्हटलं, मी कधी चहा घेत नसतो. अरे म्हणे, नानांचा उष्टा चहा हा प्रसाद आहे, हे विसरू नको सुनील, मी तुझ्यासाठी मुद्दाम वाचवून आणलेला आहे. मी म्हटलं, काही हरकत नाही, मी घेईन. आणि त्यावेळेला त्या अर्धा कप चहामध्ये मी माझं बोट बुडवलं आणि चहातून बोट बाहेर काढलं आणि ते माझ्या जिभेला लावलं. मी म्हटलं, मी नानांचा चहा रूप प्रसाद घेतला, बाकी तुम्ही पिऊन घ्या.
आगाशे दादांनी माझी पाठ थोपटली म्हणे बरोबर केलायस तू. प्रसाद घेतला पण आणि चहा नाही घेतला पण. चांगलंय, माझ्या बरोबर केलं. हो, छान. म्हणून 2 प्रसंग सांगितले, एक डॉक्टर काकांचा आणि एक नाना महाराज तराणेकरांचा. आपण आपल्या विषयाकडे येऊया. थोडस, पण याला कथानक म्हणणार नाही मी बरं का. काकांचा आणि नानांचा प्रसंग हे कथानक नव्हे, हे अद्वैत तत्वज्ञानाचा बोध आतमध्ये कसा टिकवावा ह्यासाठी सांगितलेला भाग आहे. म्हणून असे भाग ज्या ठिकाणी सांगितले असतात त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणतात, आणि जिथे सांगितलेले नसतात त्या ग्रंथाला पुस्तक म्हणतात. वैषयिक सुख अत्यंत क्षणभंगूर असतं, अत्यंत मर्यादित असतं, आणि आत्मसुख हे कल्याणकारक असतं, तृप्त करणारं असतं, परिपूर्ण करणारं असतं, कृतार्थ करणारं असतं. अशा पद्धतीने आम्ही आत्मसुखाचे काय व्हावं, पाईक व्हावं, म्हणजे आत्मरूप व्हावं, हा अस्पर्श योग आहे. हे ज्याला करता येत नाही त्यांनी श्रवण, मनन आणि निधिध्यासन एकाग्रतेने करायचं, अंतर्मुक्तीने करायचं, तल्लीन होऊन श्रवण करायचं. श्रवण करतानाच एक दिवस आत्मसुखाचा अनुभव येईल. दावा आहे माझा, डॉक्टर काकांच्या सामर्थ्याच्या भरोशावर सांगतो. म्हणून हा स्पर्श योग साधन रूप आहे, श्रवण मनन निधिध्यासन, आणि हा फलस्वरूप पण आहे. तेव्हाच्या तेव्हा त्याचा अनुभव येतो. एक दिवस लोक मला फोनवर सांगतात, आम्हाला आज क्लिक झालं. हा, तीच गोष्ट आहे. त्या क्लिक होण्याच्या मागे जो आहे ना, ते मी आहे. बस, तिथे क्लिक झालं पण म्हणता येत नाही, कारण मी ते झालेलो असतो. असा अभ्यास पुणे, याला स्पर्श योगाचा अभ्यास, याला अनाथ शांती प्रकरणाचा अभ्यास असं म्हणतात. सद्गुरू डॉक्टर काकांच्या कृपेने आपल्या सगळ्यांना अद्वैत अनुभवामध्ये अखंड रममाण होता यावं अशी मी डॉक्टर काकांच्या चरणी इच्छा व्यक्त करतो आणि आज थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. राम